आणि आता बघा देशभरातील आणखीन काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। बातमी आहे औरंगाबादमधून। औरंगाबादमध्ये आमदार बच्चू कडू आपण दिव्यांगांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरले। दिव्यांगांचे निधी आणि प्रलंबित योजनांचा प्रश्न येत्या 15 दिवसात तडीस नेण्याचं अल्टिमेटम बच्चू कडूंनी सरकारला दिले। तर मागण्या पूर्ण न झाल्यास राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचं तोंड फोडू असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे। शिवसेना आणि भाजपची युती झाल्यावर आता सामना अग्रलेखात टीकेची धार कमी होईल अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र आजच्या सामना अग्रलेखात थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवरच टीका करण्यात आली आहे। गंगा किनारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले। या निवडणूकपूर्व कावेबाज नाट्यावर सामनाच्या अग्रलेखातून ठाकरी शैलीतले शालजोडे मारण्यात आले। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानावर युतीच्या नेत्यांसह आमदारांचं स्नेहभोजन पार पडलं। यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हजेरीतील स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे, महादेव जानकर, रामदास आठवले, विनायक मेटेही हजर होते। तर युतीच्या दिलजमाईनंतर वर्षावर पार पडलेल्या स्नेहभोजनाला अनेक शिवसेना भाजपच्या आमदारांनी दांडी मारली। विधानसभेतील युतीच्या एकूण 185 आणि परिषदेतील 34 आमदारांपैकी फक्त 125 आमदारांनी स्नेहभोजनाला हजेरी लावली। त्यामुळे आमदारांमधील युती संदर्भातील नाराजी यावेळी स्पष्ट झाली आहे। यावेळी बोलत असताना मागच्या वेळी जिंकलेल्या जागांपेक्षाही जास्त जागा आपण जिंकू असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। तसंच लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत 100% युतीचाच भगवा फडकवण्याचा निर्धारही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलाय। युतीमध्ये मित्रपक्षांना जागा मिळाल्या नाहीत तर अन्य पर्यायांचा विचार करावा लागेल अशा शब्दांमध्ये रिपाईचे नेते रामदास आठवलेंनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिला। आम्ही मोदींना साथ दिली मात्र त्यांनी आम्हाला सोडलं अशा शब्दांमध्ये त्यांनी टीका केली आहे। औरंगाबादमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकल्याच्या कारणावरून एका डॉक्टरला मारहाण करण्यात आली आहे। संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी थोरात यांच्या दवाखान्यात राडा घातला। नाशिक वैजापूर रोडवर रात्री 11:30च्या सुमारास कार आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला। या अपघातात 4 जण ठार झालेत। तर या अपघातात चिकलठाणा इथल्या मदन ढाकणे, दिनेश बकाल आणि रामनगर इथले घुले दाम्पत्य जागीच ठार झाल्याचं कळतंय। तर मदन ढाकणे यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर औरंगाबाद इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। प्रवासी वाहतुकीचा परवाना असताना माल वाहतूक करणाऱ्या खासगी बस गाड्यांचा परवाना रद्द करण्याच्या सूचना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रशासनाला दिल्या आहेत। परवाना रद्द केल्यानंतर संबंधित बस जप्त करण्यात येतील असं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे। बीड जिल्ह्यातल्या नारायण डोह ते सोलापूरवाडी मार्गावर रेल्वेची जलद गती चाचणी घेण्यात आली। नगर बीड परळी या 261 किलोमीटर रेल्वे मार्गावरील केंद्र सरकारने 2800 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। कोल्हापूर औद्योगिक न्यायालयानं सोमवारी दिलेल्या आदेशामुळे राज्यातील बहुतांश विभागातील एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा मार्ग आता मोकळा झालाय। दरम्यान रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग विभागातील कर्मचाऱ्यांना पुढील आदेश मिळेपर्यंत बदलीची प्रतीक्षा करावी लागणार आहे। राज्य मानवी हक्क आयोगामध्ये अखेर 14 महिन्यानंतर विशेष महानिरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे। बिनतारी संदेश यंत्रणेचे उपमहानिरीक्षक अब्दुर रेहमान यांची बढतीवर या पदावर सोमवारी नियुक्ती करण्यात आली आहे। फेरी जेट्टी उभारण्यास महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाला मुंबई उच्च न्यायालयानं सोमवारी हिरवा कंदील दाखवलाय। पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जलवाहतुकीने जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बोरिवली, गोराई आणि घोडबंदर अशी ही फेरी जेट्टी आहे। तर या प्रकल्पासाठी कांदळवनांची कत्तल करावी लागणार असल्यानं मंडळानं उच्च न्यायालयाकडे परवानगी मागितली होती। धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी 45 एकर जागा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला। या जागेत सध्या असलेल्या रेल्वेच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार असून रेल्वे कर्मचाऱ्यांसह धारावीतील नागरिकांनाही यामध्ये घर मिळणार आहे। कोस्टल रोड विरोधात वरळी कोळीवाड्यातील रहिवाशांनी उच्च न्यायालयात धाव घेतली। या प्रकल्पामुळे स्थानिकांचा रोजगार संकटात सापडेल असा आक्षेप घेण्यात आला आहे। महालक्ष्मी रेल्वे मार्गावरील उड्डाणपूल, दादर रेल्वे स्थानकावरील टिळक पूल यासह 8 पुलांची लवकरच दुरुस्ती केली जाणार आहे आणि यासाठी 17 कोटी रुपये खर्च केले जाणार असून येत्या 1.5 वर्षांमध्ये दुरुस्ती पूर्ण करण्यात येणार आहे। केंद्र सरकारने मुंबई महापालिकेचा डिजिटल इंडिया पुरस्कार देऊन गौरव केलाय। केंद्रीय इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांच्या हस्ते पालिकेचा सन्मान करण्यात आला। आपण ऑर्डर केलेलं जेवण रेल्वेच्या स्वयंपाकघरामध्ये कसं शिजवलं आणि पॅक केलं जातं हे प्रत्यक्ष पाहण्याची सुविधा रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करून देण्यात आली आहे। रेल्वे दृष्टी डॅशबोर्ड नावाची वेबसाईट त्यासाठी तयार करण्यात आली असून रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी तिचं लोकार्पण केलं आहे। सायन पनवेल महामार्गावर दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीतून वाहन चालकांची सुटका होणार आहे। कारण वाशी ते कळंबोली सर्कल दरम्यान 15 ठिकाणी डांबरीकरणाच्या ठिकाणी काँक्रिटीकरणाचं काम आता वेगात सुरू आहे।
2000च्या नकली नोटा छापणाऱ्या एका इसमाला डोंबिवली पोलिसांनी अटक केली। भूषण साळुंखे असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। प्रिंटरच्या सहाय्याने आरोपी 2000च्या नकली नोटा छापत होता। पुण्यामध्ये एसआरए अधिकाऱ्यांविरोधात नागरिकांनी मोर्चा काढला। पुण्यातल्या शाहू वसाहतीत एसआरए अधिकाऱ्यांनी पक्की घरं तोडण्याचा घाट घातल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय आणि याच विरोधात शाहू वसाहत बचाव कृती समितीने झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला विरोध करत मोर्चा काढला। उल्हासनगरमध्ये चक्क मानवी वस्तीत जंगली मांजर आढळलंय। श्रीकृष्ण कॉलनीतल्या गल्लीमध्ये अंधारात हे मांजर तिथल्या काही रहिवाशांच्या नजरेस पडलं। या मांजराला पकडून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याला जंगलात सोडून दिलंय। ठाणे लोकसभा मतदारसंघ मेरिटनुसार भाजपला दिला पाहिजे अशी मागणी स्थानिक भाजप कार्यकारिणीने केली। तसंच जर सेनेला हा मतदारसंघ गेला आणि राजन विचारेंना उमेदवारी दिली तर भाजपचा एकही कार्यकर्ता विचारेंचा प्रचार करणार नाही असा इशारा देखील देण्यात आलाय। राज्यामध्ये 44 लाखांहून अधिक बोगस मतदार असल्याची गंभीर तक्रार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने निवडणूक आयोगाकडे केली आहे। काँग्रेसनं बूथनिहाय राज्यातील सर्व 288 विधानसभा मतदारसंघात एकाहून अधिक वेळा नोंदणी असलेली 44 लाखांहून अधिक मतदारांची यादी तयार केली आहे। राज्यातील शहरांमध्ये लावण्यात आलेल्या बेकायदा होर्डिंग्सवर मुंबई हायकोर्टानं संताप व्यक्त केला। बेकायदेशीर होर्डिंग लावल्याबद्दल एखाद्या नगरसेवकाला अपात्र ठरवलं तर समाजात योग्य संदेश जाईल अशा शब्दांमध्ये हायकोर्टानं फटकारलंय। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं मतदार यादीतील तब्बल 50 लाख मतदारांची नावं काढून टाकली आहेत। हा आकडा एकट्या महाराष्ट्र राज्यातला आहे, तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच याबद्दलची माहिती दिली आहे। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणाऱ्या बारवी धरणाच्या नामांतराचा मुद्दा पुढे आलाय। बारवी धरणाचं नामकरण सरसेनापती बाळासाहेब ठाकरे सरोवर करावं अशी मागणी शिवसेना नगरसेवक शैलेश वडनेरे यांनी केली आहे। अंबरनाथमध्ये रायगड आणि ठाण्याच्या दुर्गम भागातील 37 गरीब आदिवासी जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला। या विवाह सोहळ्यासाठी भव्य महिलांचा या ठिकाणी भव्य महालाचा सेट बनवण्यात आला होता। महाराष्ट्रामध्ये नागपूरसह 6 शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये स्वतंत्र मॉड्युलर जळीत रुग्ण विभाग होणार आहे। त्यामुळे जळालेल्या रुग्णांना देखील बाह्य रुग्ण विभाग आणि आंतररुग्ण विभागासह अत्यवस्थ रुग्णांसाठीच्या सर्व स्वतंत्र सोयी उपलब्ध होणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची तीव्रता असली तरी इथल्या ऊसाचा गोडवा कमी होण्याची चिन्ह नाहीत। या दुष्काळी जिल्ह्यात यंदाही ऊसाचं गाळप जोमदारपणे सुरू आहे, तर गतवर्षीच्या तुलनेत गाळपामध्ये घट झालेली नाहीये। नाशिक जिल्ह्यात गोसराणी शिवारातील विश्वास मोरे यांच्या ऊसाच्या शेतात बिबट्याचे 3 बछडे आढळलेत। दरम्यान याच भागात बिबट्या मादीचं दर्शनही घडल्यानं ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे।